श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पांडव पंचमी जी 18 नोव्हेंबरला आहे तर याबद्दलची माहिती देणार आहे. पांडव पंचमीच्या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात, तसेच आपण या दिवशी पूजा कशी करायची आणि ज्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे शक्य झाले नाही तर ते या दिवशी लक्ष्मीपूजन करू शकतात, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला आणि तो दिवस होता तो म्हणजे पांडव पंचमी. पांडव पंचमीला पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले गुण ग्रहण करणे, ते गुण आपल्यात यावेत यासाठी हा दिवस साजरा केला जातो. द्वित्यात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला आणि कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. ज्याप्रमाणे आपण ऋषीपंचमी साजरी करतो तर त्याप्रमाणेच आपण पांडव पंचमी तर ही सुद्धा साजरी करत असतो. पांडवांसारखे पुत्र आपल्या घरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण, शौर्य, वीरता आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यामध्ये यावी तर यासाठी पांडवांची पूजा ही भक्तिभावाने करण्याची परंपरा आहे. कृष्णाचा नामजप हा या दिवशी केला जातो. या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्याची पूजा करतात. पंचमीला वातावरणात ईश्वराकडून येणारी पांडवांची आदर्श तत्वे आणि गुण हे अधिक प्रमाणात असतात आणि गायीच्या शेणामध्ये ही तत्वे आकर्षित करण्याची मोठ्या प्रमाणात शक्ती असते आणि म्हणून गायीच्या शेणाचा वापर हा केला जातो. जे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या पांडव पंचमीलाच लाभ पंचमी आणि ज्ञान पंचमी असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की कधी ना कधी हा जो इहलोक आहे तर तो सोडावाच लागतो आणि स्वर्गरोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले आणि तो दिवसही कार्तिक शुद्ध पंचमीचा होता. म्हणूनच या दिवसाला पांडव पंचमी तर असे सुद्धा म्हणतात. बघा, दिवाळी ही धनत्रयोदशीपासून सुरू होते आणि धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे पांडव पंचमी हा मानला जातो आणि ही पांडव पंचमी शनिवारी 18 नोव्हेंबर 2023ला आहे. त्यामुळे काही कारणाने ज्यांना लक्ष्मीपूजन करता आले नाही तर त्यांनी या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. या तिथीमुळे सुखसमृद्धी वाढते, व्यवसायामध्ये वाढ होते, प्रगती होते. तसेच या दिवशी आपण जर शिवांच्या कुटुंबाच्या फोटोची आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर सर्व अडचणी, संकटे आणि बाधा नष्ट होतात. म्हणजे फक्त शिवलिंगाची पूजा न करता महादेवांचा जो कुटुंबाचा फोटो आहे तर त्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी जी आहे तर ती 17 नोव्हेंबर 2023ला सकाळी 11:03 सुरू होणार आहे आणि 18 नोव्हेंबरला सकाळी 9:18 समाप्ती होणार आहे. आणि उदय तिथीनुसार लाभ पंचमी म्हणजेच पांडव पंचमी ही 18 नोव्हेंबरला आहे. आणि शुभमुहूर्त जो आहे म्हणजे जर तुम्हाला पूजा करायची असेल किंवा काही गोष्टी या दिवशी ऐश्वर्य सौभाग्य प्राप्तीसाठी करायच्या असतील तर यासाठी अत्यंत शुभमुहूर्त जो आहे तर तो सकाळी 6:45 ते सकाळी 10:19 आहे. म्हणजे 3 तास 34 मिनिटे तर हा शुभमुहूर्त असणार आहे. पांडव पंचमी जी आहे तर हा अज्ञात शुभमुहूर्त आहे, त्यामुळे या दिवशी आपण कधीही पूजा करू शकतो. परंतु जर अत्यंत शुभमुहूर्त हवा असेल तर तो सकाळचा 3 तास 34 मिनिटं म्हणजे 6:45 ते सकाळी 10:19 आहे. या दिवशी केलेल्या पूजेमुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होते, आपल्याला सौभाग्य ऐश्वर्य प्राप्त होते. व्यापारी वर्ग या दिवशी नवीन वह्या किंवा नवीन पुस्तकांचे उद्घाटन करतात आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करतात. तसेच या दिवशी जर तुम्हाला कोणता नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. महाराष्ट्रामध्ये हा दिवस पांडव पंचमी म्हणून तर गुजरातमध्ये हा दिवस लाभ पंचमी म्हणून थाटाने साजरा करतात. तसेच या दिवशी गणपती बाप्पा, माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि सरस्वती देवीची सुद्धा पूजा केली जाते. अनेक व्यापारी आणि दुकानदार जे आहेत तर ते लक्ष्मी मातेची या दिवशी विधिवत पूजा करत असतात. सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू आणि एक लाल फूल किंवा कोणतंही एक फूल टाकून हे अर्घ्य जे आहे तर ते द्यायचं आहे. यानंतर गणपती बाप्पा, सरस्वती, माता लक्ष्मी तर यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याप्रमाणेच संसारातील आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी या दिवशी शिवांची पूजा करण्याला सुद्धा महत्त्व आहे. आता ज्या व्यक्तींनी लक्ष्मीपूजन हे
काही कारणाने म्हणजे जर कोणाला सुतक असेल किंवा काही अडचणी असतील आणि त्यामुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर त्यांनी अवश्य या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. नक्कीच त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जेवढा लाभ आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा केल्याने होणार आहे तर तेवढाच लाभ आपल्याला या पंचमी तिथीला म्हणजे पांडव पंचमीला लक्ष्मी मातेची पूजा करण्याने मिळणार आहे. त्यामुळे शुभमुहूर्तावर आपल्याला गणेश जे आहेत म्हणजे गणपती जे आहेत तर गणपतीची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करून त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दुर्वा अर्पण करून विधिवत पूजा करायची आहे. त्याप्रमाणेच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची पूजा करा आणि सरस्वती देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यासोबत शिवांची सुद्धा पूजा करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. तसेच या दिवशी आपण अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. या दिवशी दान करणे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. नवीन वही पुस्तके घ्या आणि तुम्हाला माता सरस्वतीचं पूजन सुद्धा करायचं आहे. नवीन वही घेऊन आपल्याला त्या वहीच्या पहिल्या पानावरती मध्यभागी थोडंसं कुंकू ओलं करून या कुंकवाने आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि यानंतर आपण या वहीचा वापर करू शकता. तसेच पांडव पंचमीला सौभाग्य लाभ दिवस म्हणजे भाग्याचा आणि शुभ लाभाचा दिवस सुद्धा मानला जातो. त्यामुळे आपण कोणतेही शुभकार्य या दिवशी करू शकतो. या दिवशीच 5ही पांडवांचे पृथ्वीवर आगमन झाले होते. माता कुंतीने याच दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पंचमीला सर्वप्रथम धर्मराज युधिष्ठिराचे आवाहन केले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी याच तिथीला वायुदेव, त्यानंतर इंद्रदेव, त्यानंतर अश्विन कुमारांचे आवाहन करून युधिष्ठिर ते नकुल सहदेवपर्यंत जे 5 पांडव आहेत तर या 5ही पांडवांचे आवाहन हे याच दिवशी झाले होते. त्याप्रमाणेच या दिवशी काही भागांमध्ये शेणापासून 5 पांडव तयार केले जातात. गाईचं शेण वापरलं जातं. त्यापासून 5 पांडव तयार करून त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून पांडवांची पूजा केली जाते. आपल्या घरातही पांडवांसारखेच पुत्र जन्माला यावेत आणि पांडवांमध्ये जे काही गुण होते तर ते गुण आपल्या अपत्यांमध्ये यावेत तर यासाठी अशा पद्धतीने ही पांडव पंचमी आहे तर ती साजरी केली जाते आणि पांडवांची अशा प्रकारे पूजा तर ही सुद्धा केली जाते. युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ होता, तो धर्माने वागणारा होता. भीम जो होता तर तो बलशाली सामर्थ्यशाली होता. अर्जुन जो होता तो अर्जुन एक महान योद्धा होता, तसाच तो धनुर्धारी होता. तर नकुल हा निपुण घोडेस्वार होता आणि सहदेव हा तलवारबाजीत निपुण होता. तर असे हे 5 पांडवांचे गुण होते आणि हे गुण आपल्या मुलांमध्ये यावेत यासाठीच या दिवशी 5ही पांडवांची पूजा केली जाते. त्याप्रमाणेच आपल्या व्यवसायात वाढ व्हावी, आपला व्यवसाय चांगला चालावा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने पाणी भरावं म्हणजे आपल्या घरामध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे तर आर्थिक परिस्थिती स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये पैसा यावा, पैशाला पैसा लागावा. तर यासाठी आपण या दिवशी माता लक्ष्मीचे विधिवत पूजन हे करायचे आहे. त्याप्रमाणेच माता लक्ष्मीला आपण या दिवशी लाल फूल अर्पण करू शकतो, लवंग अर्पण करू शकतो. लाल फुलांचा हार जो आहे तर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आपण माता लक्ष्मीला लाल फुलांचा हार जर या दिवशी अर्पण केला तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल.